श्रावण महिना सुरू झाला होता. सगळीकडे हिरवळ पसरली होती. शेतांमध्ये पिकं डोलत होती. मंदिरांमध्ये घंटानाद ऐकू येत होता आणि गावागावात नागपंचमीची तयारी सुरू झाली होती. पण याच श्रावण महिन्यात एका छोट्याशा गावात अशी एक घटना घडणार होती, जिच्यामुळे एका साध्या शेतकरी कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून जाणार होतं. ही कथा आहे एका निरागस मुलीची, तिच्या अढळ श्रद्धेची, एका नागिनीच्या मातृत्वाची आणि नागदेवतेच्या कृपेची. म्हणतात ना, देवाला मोठ्या पूजेपेक्षा मनातील श्रद्धा महत्त्वाची असते. पण त्या श्रद्धेची परीक्षा जेव्हा स्वतःच्या डोळ्यांसमोर येते, तेव्हा माणूस काय करतो? हीच गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका सुंदर हिरव्यागार गावात गोविंदा नावाचा एक गरीब आणि प्रामाणिक शेतकरी राहत होता. त्याचं स्वतःचं छोटंसं घर होतं आणि गावाच्या टोकाला त्याची थोडीशी शेती होती. गोविंदाच्या घरात त्याची पत्नी गौरी, 2 मुलगे आणि एक लाडकी मुलगी राहत होती. मोठ्या मुलाचं नाव गणू, धाकट्याचं नाम्या आणि मुलगी होती गंगा. गंगा घरातील सगळ्यांची लाडकी होती. ती स्वभावाने अतिशय प्रेमळ होती. घरात एखादी मुंगी दिसली तर ती तिला इजा होऊ नये म्हणून अलगद बाजूला करायची. अंगणात एखादा पक्षी जखमी झाला तर त्याच्यासाठी पाणी ठेवायची. गौरी अनेकदा तिला म्हणायची, "गंगे, तू अशी प्रत्येक जीवावर माया करतेस, पण जगात सगळेच तुझ्यासारखे नसतात ग." गंगा हसायची आणि म्हणायची, "आई, देवाने सगळे जीव बनवलेत ना, मग आपण त्यांना का त्रास द्यायचा?" गौरी तिच्या डोक्यावरून हात फिरवायची. त्या वर्षी पावसाळा चांगलाच झाला होता. गोविंदा आनंदाने शेतात नांगरणी करत होता. सकाळची वेळ होती. आकाशात काळे ढग जमा झाले होते. शेताभोवती हिरवळ होती. ओल्या मातीचा सुगंध दरवळत होता. गोविंदा बैलांना घेऊन शेत नांगरत होता. नांगराची फास जमिनीत खोलवर जात होती. पण अचानक बैल घाबरून मागे सरकले. गोविंदाने त्यांना शांत करण्यासाठी लगाम धरला. त्यानं खाली पाहिलं आणि त्याच्या अंगावर काटा आला. नांगराच्या फाळाजवळ एक छोटासा बिळाचा भाग उघडला होता. त्या बिळामध्ये नागिनीची काही पिल्लं होती. नांगराच्या फळामुळे त्या पिल्लांना इजा झाली होती. गोविंदाच्या लक्षात आलं की त्याच्याकडून नकळत मोठी चूक झाली होती. त्यानं हात जोडले आणि म्हणाला, "देवा, माझ्याकडून हे अनवधानाने झालं. मला क्षमा कर." पण त्याला माहिती नव्हतं की त्या बिळाच्या आसपासच कुठेतरी नागिनी होती. ती आपल्या पिल्लांसाठी अन्न शोधायला गेली होती. काही वेळाने ती परत आली. बिळाजवळ पोहोचताच तिने आपल्या पिल्लांना पाहिलं. क्षणभर तिचं शरीर थरथरलं. ती आपल्या पिल्लांभोवती फिरू लागली. तिच्या डोळ्यांसमोर तिची छोटी पिल्लं निश्चल पडली होती. मातृत्वाला भाषा नसते. आई कोणत्याही जातीची असो, आपल्या लेकराला गमावण्याचं दुःख सारखंच असतं. नागिनीच्या मनात दुःखाचं वादळ उठलं आणि त्या दुःखाचं रूपांतर रागात झालं. तिनं दूर जात असलेल्या गोविंदाकडे पाहिलं. तिला वाटलं, माझ्या लेकरांचा जीव घेणारा हा माणूस आहे. गोविंदाला मात्र काहीच कल्पना नव्हती की त्याच्या मागे एक आई आपल्या लेकरांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेत होती. त्या रात्री गावावर अंधार पसरला. सगळे झोपले होते. गोविंदाच्या घरातही शांतता होती. पण मध्यरात्री दाराजवळ एक सावली सरकली. ती नागिन होती. तिच्या मनात फक्त एकच विचार होता, माझ्या पिल्लांसाठी बदला. ती घरात शिरली. सगळे गाढ झोपले होते. सर्वप्रथम तिची नजर गणूवर पडली. नागिनीनं त्याला दंश केला. गणूला काहीच कळलं नाही. नंतर ती नाम्याकडे वळली. त्यालाही दंश केला आणि शेवटी तिची नजर गंगेवर पडली. गंगा शांतपणे झोपली होती. नागिनी तिच्याजवळ गेली, पण अचानक थांबली. गंगेच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती. तिच्या हातात छोटासा मातीचा नाग होता. तो गंगेनं दिवसभर खेळताना बनवला होता. नागिनी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली, पण रागाने तिचं मन पुन्हा कठोर झालं. तिनं गंगेलाही दंश केला आणि तिथून निघून गेली. सकाळ झाली. गौरी उठली. तिनं मुलांना उठवण्यासाठी हाक मारली, "गणू, उठ रे." पण गणू उठला नाही. "नाम्या, उठ बाळा." तोही शांत होता. गौरीनं त्यांना हात लावला आणि तिच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली, "गोविंदा." गोविंदा धावत आला. घरातला तो प्रसंग पाहून त्याचे पाय थरथरू लागले. दोन्ही मुलं निष्पाण पडली होती. गंगा मात्र अजूनही श्वास घेत होती. गोविंदाने तिला उचललं.
गंगेनं हळूच डोळे उघडले आणि म्हणाली, बाबा. गोविंदाच्या डोळ्यांत अश्रू आले. काय झालं ग बाळा? गंगा कुजबुजली, बाबा, माझ्या भावांना उठवा ना. गोविंदाकडे उत्तर नव्हतं. गावातील लोक जमा झाले. कोणी म्हणालं विषारी साप चावला असावा, कोणी म्हणालं वैद्याला बोलवा, पण काही उपयोग झाला नाही. गंगा मात्र आपल्या भावांजवळ बसली होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तेवढ्यात तिला मागच्या रात्रीचं एक अस्पष्ट दृश्य आठवलं. तिला काहीतरी काळसर दिसलं होतं. तिला समजलं नाग. गंगा घाबरली नाही. ती आईकडे पाहून म्हणाली, आई, मला आज नागदेवतेची पूजा करायची आहे. गौरीनं आश्चर्याने विचारलं, आत्ता? या परिस्थितीत? गंगा म्हणाली, हो आई, आज नागपंचमी आहे ना. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं काही बोललं नाही. गंगा अंगणात गेली. तिनं माती आणली. त्या मातीपासून तिनं नागदेवतेची छोटीशी मूर्ती तयार केली. समोर एक छोटं ताट ठेवलं. त्यात दूध ठेवलं, फुलं ठेवली आणि हात जोडून ती म्हणू लागली, नागदेवा, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. माझ्या बाबांकडून काही चूक झाली असेल तरी त्यांना क्षमा करा, पण माझ्या भावांना परत करा. गंगेला माहिती नव्हतं की तिची प्रार्थना कोण ऐकत आहे, पण तिची श्रद्धा खरी होती. तिनं डोळे मिटले आणि म्हणाली, देवा, मला माझे भाऊ परत हवेत. मला काही नको. तेवढ्यात अंगणात एक विचित्र शांतता पसरली. वारा थांबला. दिव्याची ज्योत स्थिर झाली. गंगाने डोळे उघडले. समोर एक मोठी नागिन उभी होती. गंगा काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली. तीच नागिन जिनं तिच्या भावांना दंश केला होता. गंगा घाबरली नाही. ती हळू आवाजात म्हणाली, तुम्हीच ना माझ्या भावांना दंश केला? नागिनी शांत राहिली. गंगा म्हणाली, तुमची पिल्लं गेली म्हणून तुम्हाला खूप दुःख झालं असेल ना. नागिनीनं आपलं फण खाली केलं. गंगेच्या डोळ्यांत अश्रू आले. माझे भाऊही माझ्यासाठी तितकेच प्रिय आहेत. त्या क्षणी नागिनीच्या मनातील राग कमी झाला. तिला जाणवलं की ही मुलगी तिच्या दुःखाला समजून घेत आहे. गंगा पुन्हा म्हणाली, तुमची पिल्लं माझ्या बाबांनी जाणून बुजून मारली नाहीत. त्यांना माहीतही नव्हतं की तिथं तुमचं घर आहे. नागिनीनं गंगाकडे पाहिलं. गंगा हात जोडून म्हणाली, तुम्ही आई आहात. मीही तुमच्या लेकरांसारखीच आहे. तुम्ही माझ्या भावांना परत केलंत तर मी तुमच्यासाठी रोज प्रार्थना करेन. नागिनीच्या डोळ्यांत जणू करुणा उतरली. ती गंगेभोवती फिरली आणि मग तिच्यासमोर एक दिव्य प्रकाश प्रकट झाला. त्या प्रकाशातून नागदेवतेचं रूप प्रकट झालं. गंगा जमिनीवर नतमस्तक झाली. नागदेवा. दिव्य आवाज घुमला, गंगे, तुझी श्रद्धा खरी आहे. तू सूड मागितला नाहीस. तू दुसऱ्या आईचं दुःख समजून घेतलंस, म्हणून तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालो आहे. गंगा हात जोडून म्हणाली, मला माझे भाऊ परत द्या. नागदेव म्हणाले, तथास्तु. क्षणभरात वातावरण बदललं. घरात पडलेला गणू आणि नाम्याच्या शरीरात पुन्हा हालचाल झाली. गौरीनं आश्चर्यानं पाहिलं. गणूने डोळे उघडले आणि गौरीला विश्वासच बसत नव्हता. तिनं त्याला घट्ट मिठी मारली. नाम्यानंही डोळे उघडले. गोविंदाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. गंगा धावत धावत आपल्या भावांकडे गेली. सगळं घर आनंदाने भरून गेलं. गोविंदाने हात जोडले आणि म्हणाला, नागदेवा, माझ्याकडून नकळत अपराध झाला. मला क्षमा करा. त्या दिवशी गोविंदाने शेताच्या त्या जागी जाऊन नागदेवतेला नमस्कार केला. त्याने मनोमन ठरवलं की आजपासून कोणत्याही जीवाला विनाकारण त्रास देणार नाही. गावातील लोकांनाही ही घटना कळली. सगळ्यांनीच नागदेवतेची पूजा त्या दिवशी केली आणि त्या दिवसापासूनच त्या गावात नागपंचमीचा सण अधिक श्रद्धेनं साजरा होऊ लागला. अशी ही लोकमान्यता सांगितली जाते. म्हणतात ना, नागपंचमी म्हणजे फक्त नागाची पूजा करण्याचा दिवस नाही. हा दिवस आहे निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा, ज्यांना आपण घाबरतो त्यांच्याबद्दलही आदर ठेवण्याचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातृत्व, करुणा आणि क्षमा यांची ताकद समजून घेण्याचा. गंगेला तिच्या भावांचे प्राण मिळाले कारण तिनं सुडाचा मार्ग निवडला नाही. तिनं दुसऱ्या आईचं दुःख समजून घेतलं आणि कदाचित म्हणूनच तिची प्रार्थना देवांपर्यंत पोहोचली. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी अनेक ठिकाणी नागदेवतेंची पूजा केली जाते. नागदेवतेला दूध, फुलं आणि नैवेद्य अर्पण केला जातो. नागपंचमीची ही कथा श्रद्धेने ऐकली जाते आणि मनोमन एकच प्रार्थना केली जाते, हे नागदेवा, आमच्या घरावर तुमची कृपा राहू दे. आमच्या कुटुंबाचं रक्षण करा.
आमच्या मनात दया, करुणा आणि श्रद्धा कायम ठेवू द्या. कारण देवाला मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते. त्याला हवं असतं ते फक्त स्वच्छ मन आणि खरी श्रद्धा. आणि गंगेची कथा आपल्याला हेच शिकवते की कधीकधी आपल्या आयुष्यात संकट येतं. आपण दुःखात असतो, आपल्याला वाटतं सगळं संपलं. पण त्या क्षणी जर मनात श्रद्धा आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ठेवली तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ शकतात. हीच नागपंचमीची सुंदर शिकवण आहे. नागदेवतेला नमस्कार, मातृशक्तीला नमस्कार आणि निसर्गातील प्रत्येक जीवाला नमस्कार. नागपंचमीच्या सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा आणि अशाच पौराणिक, भक्तिमय आणि हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, श्रद्धा खरी असेल, मन निर्मळ असेल आणि दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव असेल तर देवाची कृपा ही नक्कीच होते. धन्यवाद.